जय महाराष्ट्र मित्रांनो, मी यश परब, फाउंडर ऑफ इक्विटी ऑप्शन डेस्क आणि सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट. तर आज आपण उद्यासाठीच म्हणजेच 5 डिसेंबरसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय अपसाईड लेवल्स असतील आणि काय डाऊनसाईड टार्गेट्स असतील याबद्दल डिस्कस करणार आहोत आणि निफ्टी बँक निफ्टीच्या टेक्निकल लेवल्सवर डिस्कस करणार आहोत. पण त्यात तुम्हाला एकच सांगेन, जर आता पण तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर माझं चॅनल पहिलं जाऊन सबस्क्राईब करा. माझं याचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मी अशाच डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या टेक्निकल लेवल्सवर व्हिडिओ बनवत असतो आणि त्या तुमच्यासाठी मराठीमध्ये अपलोड करत असतो. नक्की जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन सुद्धा क्लिक करायला विसरू नका. बेल आयकन क्लिक केल्यावर काय होईल, मी जी पण व्हिडिओ बनवेल ती तुम्हाला सर्वात पहिली बघण्यात येईल आणि त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर नक्की जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन सुद्धा क्लिक करा. आणि ते सुद्धा मी मेन्शन केलं की वी आर सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट आणि आतापर्यंत मी 39 व्हिडिओज अपलोड केले. तर नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. तर आता आपण बघूया उद्यासाठी निफ्टीमध्ये काय अपसाईड लेवल्स असतील आणि काय डाऊनसाईड टार्गेट्स असतील, काय मेजर सपोर्ट आणि रेजिस्टन्स राहतील हे आपण बघूया. तर मित्रांनो, आहे माझा निफ्टीचा चार्ट. तुम्ही ते पाहू शकता. मी निफ्टीचा चार्ट 1 टाइम फ्रेमवर ड्रॉ केलाय. राईट, 1 टाइम फ्रेमवर का? कारण आपण इंट्राडे अनालिसिस करतोय, उद्यासाठी फक्त अनालिसिस करतोय म्हणून 1 टाइम फ्रेम घेतलाय. तुम्ही पाहू शकता की मी एक मोठा रेजिस्टन्स ड्रॉ केलाय, कारण या रेजिस्टन्सवर निफ्टीने ऑलमोस्ट 4 ते 5 वेळा रिटेस्ट केलाय. तुम्ही ते पाहू शकता. एक इथे रिटेस्ट केला, इथे इथे इथे, नंतर आता जी करंट ट्रेड करते ती इथे रिटेस्ट केलं. नंतर मी तुम्हाला एकदा म्हणजे एक तुम्ही 10-15 दिवसाआधीचे व्हिडिओज बघाल तर तुम्हाला मी बोललेलो की ही एक गॅप ऑफ ओपनिंग झाली आहे. हा जो निफ्टीचा गॅप आहे हा कव्हर करायला निफ्टी एकदा एक डाऊनफॉल मुवमेंट देईल आणि निफ्टीने ऑलरेडी 3-4 डेज आधी ही एक डाऊनफॉल मुवमेंट दिली. ऑलमोस्ट एक 26 नोव्हेंबरच्या रेंजला एक गॅप ऑफ ओपनिंग झाली आणि त्यानंतर निफ्टीने तो गॅप कव्हर करायला एक 28 नोव्हेंबर दिवशी एक डाऊनफॉल मुवमेंट दिली. राईट, आणि आफ्टर डिसेंबर स्टार्ट पासून निफ्टी एक स्ट्रॉंग अपसाईड झोनमध्येच होती. राईट, निफ्टीने हा एक मेजर सपोर्ट घेतला आणि इकडनं अपसाईड रेंजमध्ये ट्रेड करत होती आणि आता निफ्टी परत या 24,495 या रेजिस्टन्सवर येऊन ट्रेड करते. त्यामुळे आज पण तुम्ही बघितलं असेल निफ्टी बँक निफ्टी कंटिन्यू 915 पासून 330 पर्यंत बुलिश होती. 52 डिप्स होती. फक्त 1130ला एक डीप मारला, त्यानंतर बँक निफ्टी कंटिन्यू बुलिश होती. HDFC बँक पण आज वरती होती. पण निफ्टीमध्ये आज आपल्याला ती अपसाईड मुवमेंट बघण्यात नाही आली. आज निफ्टी कम्प्लिटली फ्लॅट टू नेगेटिव्ह ट्रेड करत होती. एक फ्लॅट एक 150-200 पॉईंटच्या गॅपमध्ये ट्रेड करत होती आणि कम्प्लिटली एक नेगेटिव्ह होती. राईट, तुम्ही ते पाहू शकता. निफ्टीने या एकाच बॉक्समध्ये कंटिन्यू आज पूर्ण डेमध्ये ट्रेड करत होती. याच 24,495 24,467 याच लेवलला जर उद्या ओपनिंग होते तर निफ्टीच्या अपसाईड लेवल्स काय राहतील आणि डाऊनसाईड लेवल्स काय राहतील याबद्दल आपण डिस्कस करूया. जर निफ्टी 24,495च्या वरती जर ओपन होते तर निफ्टी बेअरिशच राहील, बुलिश राहील. त्या बुलिशमध्ये आपला स्टॉप लॉस राहील 24,430 आणि बाईंगमध्ये निफ्टीचा पहिला टार्गेट राहील 24,666 आणि बाईंगमध्ये दुसरा टार्गेट राहील 24,856. राईट, आणि जर निफ्टी त्या लेवलच्या खाली ओपनिंग होते आणि 24,311 ब्रेक करते तर निफ्टी कम्प्लिटली सेलिंगमध्ये येईल. राईट, सेलिंगमध्ये आपला निफ्टीचा स्टॉप लॉस राहील 24,370 स्ट्रिक्ट आणि सेलिंगमध्ये पहिला टार्गेट राहील 24,196 आणि डाऊन साईडमध्ये दुसरं फायनल टार्गेट राहील 24,058. राईट, आता आपण चार्टवर बघूया. जर निफ्टी येणाऱ्या उद्या दिवशी म्हणजेच 5 डिसेंबरला थर्सडेला जर 24,495च्या वरती ओपनिंग होते, राईट, आणि 10-10:30 पर्यंत जर ही लेवल सर्व्हाइव्ह करते, 24,495 ब्रेक नाही करत आहे, तर तुम्ही नक्कीच कॉलमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकता, फ्युचर बाय करू शकता. तेव्हा तुमचं पहिलं टार्गेट राहील 24,666 आणि तुमचं दुसरं फायनल टार्गेट राहील 24,856. हे तुमचे 2 अपसाईड टार्गेट्स असतील. केव्हा? जर निफ्टी 24,495च्या वरती ट्रेड करत राहिली तर 10:30-11 AM पर्यंत. पण जर उद्या एक गॅप डाऊन ओपनिंग झाली आणि 10:30-11 AM पर्यंत निफ्टीने एक गॅप डाऊन ओपनिंग देऊन 24,311 ही जर लेवल ब्रेक केली तर तुम्ही बाईंगमध्ये येऊ शकत नाही. निफ्टी कम्प्लिटली बेरिश होईल. तुम्ही सेलिंगमध्ये जाऊ शकता, पुट बाईंग करू शकता, फ्युचर शॉर्ट करू शकता. तेव्हा तुमचं डाऊन साईड पहिलं टार्गेट राहील 24,196 आणि दुसरं फायनल टार्गेट राहील डाऊन साईड 24,058. राईट, जे या लेवल्स तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स तुम्हाला उद्याच्या मार्केटमध्ये गाईड करतील, हेल्पफुल ठरतील की कॉलमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी की पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी. एक ऑलमोस्ट एक 50 ते 70 पॉईंटच्या स्टॉप लॉसच्या अगेन्स्ट तुम्हाला एक 300 ते 400 पॉईंटचे टार्गेट बघण्यात येतील. तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. आता आपण बघूया बँक निफ्टीच्या काय लेवल्स राहतील. पण त्याआधी मी तुम्हाला एकच सांगेन, तुम्ही आतापर्यंत माझा फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलाय, जिकडे मी डेली माझ्या निफ्टी बँक निफ्टीचे अपडेट पोस्ट करत असतो, जिकडे माझे मी प्रॉफिट स्क्रीनशॉट पोस्ट करत असतो, तर त्याची सुद्धा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. एकदा लिंक गो थ्रू करा आणि माझ्या फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यामुळे तुम्ही डेली अपडेट राहाल आणि जे आपण माझ्या तुम्हाला डेली अपडेट्स आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीच्या त्या तुम्हाला सर्वात पहिला बघण्यात येतील. तर आता आपण बघूया बँक निफ्टीच्या उद्यासाठी काय लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आहे माझा बँक निफ्टीचा चार्ट. हा चार्ट सुद्धा मी तुम्ही पाहू शकता 1 टाइम फ्रेमवर ड्रॉ केलाय. राईट, बँक निफ्टी तुम्ही बघत असाल हा जो एक सपोर्ट घेतला 49,600 पासूनचा, त्यानंतर बँक निफ्टीने एक स्ट्रॉंग अपसाईड मुवमेंट दिली आहे. ही एक गॅप ओपनिंग झाली. हा गॅप बँक निफ्टीमध्ये कव्हर झाला नाही. आज एक
मेजर सपोर्ट घेऊन परत बँक निफ्टीने एक स्ट्रॉंग अपसाईड मुवमेंट दिली आणि आज पण तुम्ही बघत असाल बँक निफ्टी फ्रॉम डे मॉर्निंग टू 3:30 पर्यंत अपसाईड मुवमेंटच देत होती आणि जे आपलं पहिलं टार्गेट होतं ते सुद्धा अचीव झालं बँक निफ्टीमध्ये, राईट. तर बँक निफ्टीमध्ये हीच जर अपसाईड मुवमेंट कंटिन्यू राहिली तर येणाऱ्या उद्या दिवशी म्हणजे 5 डिसेंबरसाठी थर्सडेसाठी काय लेवल्स जातील ते आपण डिस्कस करूया. बँक निफ्टी 53,185च्या वरती बाईंगमध्येच राहील. बाईंगमध्ये बँक निफ्टीचा स्टॉप लॉस राहील 53,000 स्ट्रिक्ट स्टॉप लॉस राहील, राईट. आणि बँक निफ्टीमध्ये टार्गेट राहतील 53,539 पहिलं टार्गेट राहील आणि सेकंड अपसाईड टार्गेट राहील 53,886, राईट. आणि सेलिंगमध्ये बँक निफ्टी 52,866च्या खाली सेलिंगमध्ये होईल, सेलिंगमध्ये जाईल. तुम्ही शॉर्ट करू शकता किंवा बँक निफ्टी कम्प्लिटली बेरिश होऊन जाईल. सेलिंगमध्ये सुद्धा स्टॉप लॉस सेम राहील 53,000. दोन्ही केसमध्ये बाईंग आणि सेलिंगमध्ये स्टॉप लॉस 53,000 राहील. सेलिंगमध्ये पहिलं टार्गेट राहील 52,489 हे पहिलं टार्गेट राहील, राईट. आणि तुमचं दुसरं टार्गेट राहील 52,156. हे दोन्ही टार्गेट मेन्शन केले आहेत. एक ऑलमोस्ट एक 100 ते 150 पॉईंटच्या स्टॉप लॉसच्या अगेन्स्ट तुम्हाला 150 ते 200 पॉईंटच्या स्टॉप लॉसच्या अगेन्स्ट तुम्हाला एक 500 ते 800 पॉईंटचे टार्गेट बँक निफ्टी बघण्यात येतील, राईट. आता मी चार्टवर तुम्हाला एक्सप्लेन करतो. जर बँक निफ्टी कंपल्सरी 53,185च्या वरती जर ट्रेड करत राहिली उद्यासाठी 5 डिसेंबरसाठी किंवा 10:30 11 AM पर्यंत जर 53,185चा जर हा सपोर्ट ब्रेक नाही केला तर तुम्ही नक्कीच कॉलमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकता किंवा फ्युचर बाय करू शकता. बाईंगमध्ये तुमचं पहिलं टार्गेट राहील 53,539 आणि दुसरं फायनल टार्गेट राहील अपसाईड 53,886. हे दोन अपसाईड टार्गेट दिसत आहेत. किंवा जर 53,185च्या वरती जर बँक निफ्टी सर्व्हाइव्ह करते तर आणि उद्या दिवशी जर 53,185च्या खाली बँक निफ्टी बघण्यात येते तर थोडा वेट करा. 52,866 ब्रेक करेपर्यंत वेट करा 10:30 11 AM पर्यंत. जर ही लेवल ब्रेक केली आणि 52,866 सुद्धा ब्रेक केलं तर तुम्ही नक्कीच सेलिंगमध्ये जाऊ शकता, फ्युचर शॉर्ट करू शकता किंवा पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकता. सेलिंगमध्ये तुमचं पहिलं टार्गेट राहील 52,489 आणि दुसरं डाऊन साईड फायनल टार्गेट राहील 52,156. आणि जर बँक निफ्टी या लेवलवर ट्रेड करते तर हा कम्प्लिटली नो ट्रेडिंग झोन राहील. इकडे ट्रेड करणं अवॉइड करा. 53,185 टू 52,866 या झोनमध्ये ट्रेड करणं अवॉइड करा. सेफ्टी ट्रेडर्ससाठी पण मी हेच सांगेन, रिस्की ट्रेडर्ससाठी पण मी हेच सांगेन, हा झोनमध्ये ट्रेड करणं अवॉइड करा. जर 52,866 ब्रेक करताय तर तुम्ही पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करा आणि 53,185च्या वरती जर सर्व्हाइव्ह करताय तुम्ही नक्कीच बाईंगमध्ये जावा, कॉलमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकता. या लेवल्स तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स तुम्हाला उद्यासाठी निफ्टीसारख्याच हेल्पफुल ठरतील की कॉलमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी की पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी, स्टॉप लॉस काय कॅरी करावा आणि टार्गेट कुठपर्यंत मेंटेन ठेवावे. तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. तुम्ही इथे पाहू शकता या सर्व लेवल फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पनेच काढल्या जातात की फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पने टार्गेट काय राहतील, स्टॉप लॉस काय मेंटेन राहील. तर या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. आणि जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर माझ्या चॅनल पहिलं जाऊन सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मेसेज डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या टेक्निकल लेवल्सवर व्हिडिओ बनवत असतो आणि स्टॉक मार्केट रिलेटेड कंटेंट तुमच्यासाठी मराठीमध्ये अपलोड करत असतो. तर नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही आतापर्यंत माझं टेलिग्राम फ्री चॅनल जॉईन नाही केलं तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, एकदा लिंक गो थ्रू करा. आणि जर तुम्हाला माझे डेली जे मी प्रीमियम कॉल पोस्ट करतो त्या प्रीमियम चॅनल जॉईन व्हायचं असेल त्याचे प्लॅन्स अवेलेबल आहेत, मंथली, क्वार्टरली, 6 मंथ, ॲन्युअल. तर ते प्लॅन एकदा गो थ्रू करा. आणि जर माझे तुम्हाला प्रीमियम कोर्सेस हवे असतील ज्यात तुम्हाला एक मार्केट रिलेटेड डीप नॉलेज मिळेल, एलियट वेव्ह थेअरी आणि ज्या बेसिक स्ट्रॅटेजीज आहेत त्याबद्दल जर तुम्हाला नॉलेज हवं असेल तर माझे प्रीमियम कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत. त्याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ती लिंक सुद्धा एकदा गो थ्रू करा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि जर काही चेंजेस हवे असतील तर कॉमेंट करा, मी ते चेंजेस तुमच्याकडे नक्की घेऊन येईल. थँक्स फॉर वॉचिंग. जय महाराष्ट्र, जय शिवराय.